वरदानबाईला परया घरी लग्न झाला वरदानबाईला नवऱ्याच्या घरी लग्न झाला वरदानबाईला पर्यादारी चिमणी माझी मायरी राजीला कुटवारी चिमणी माझी मायरी राजीला कुटवारी लग्न झाल्यावर पर्यादारी लग्न झाल्यावर नवऱ्याच्या घरी लग्न झाल्यावर परया घरी नऊ महिने पोटात वळवीते तुला शेवटी गचते सुरतासी नमजला नऊ महिने पोटात वळविले तुला शेवटी गचते सुरतासी नमजला लग्न झाल्या वरदानबाईला लग्न झाल्या वरदानबाईला आईला सगळी कोण जातो जवान लहान तवल बाहेर खेळत होती ताई तुझ डोळ्याचा जवान लहान तवल बाहेर खेळत होती ताई तुझ डोळ्याच्या समोर बाई तुझ डोळ्याच्या समोर खेळत जिंकले तुझ डोळ्याच्या समोर हरिना पारी हरिना पारा हरिना पारी पारा लग्न झाल्यावर जानबाईला लग्न झाल्यावर जानबाईला लग्न झाल्यावर जानबाईला पर्यागरी नऊ महिने पोटात वाढविल तुला सोडून जासी ना मलेला शेवटी गताई सोडून जासी ना मलेला लग्न झाल्यावर जानबाईला परया घरी गाणं बंद करायचं का त्या दोघींना विचारून घ्या जवळ लहान तवल वाहिला चळतवती चिमणे तुग डोळ्याच्या समोर खेळतवती ताई तुग डोळ्याच्या समोर हरिना पारी मारली बारारी लग्न झाल्यावर जानबाईला परया घरी लागलेलं गाणं चिमणी म्हणजे एक लहानची मुलगी जोपर्यंत लहान असते आईवडिलांची लाडाची बेडाची असते ती छकुली अंगणामध्ये रिंगते अंगणामधून ती छकुली अंगणवाडीमध्ये जायला लागते अंगणवाडीमधून ती छकुली वर्ग वाढत जाते ज्यावेळेस त्या छकुलीची 10वी-12वी होते त्यावेळेस तो बिचारा बाप सकाळी जो अंघोळ स्नान करतो मारुतीच्या पारावर दर्शनासाठी जातो त्यावेळेस मित्रमंडळी जमतात तिकडच्या गप्पा निघतात त्यातून एक जण म्हणतो राम भाऊ तुमच्या मुलीसाठी चांगलं स्थळ लग्न करायचं का लग्न हा शब्द बापासाठी नवीन नसतो आवाज वाढेवा त्यावेळेस त्या बापाच्या छातीमध्ये बाण बसावा आरपार निघावा इतक्या वेदना त्या बापाला होता तो मित्रमंडळीमधून उठून जातो घरचा रस्ता धरतो संध्याकाळपर्यंत सर्व विसरून जातो संध्याकाळी सर्वजण एकत्र येतात सर्वजण जेवायला बसतात बायको ताट वाढत होती त्याच वेळेस नातेवाईकाचा फोन येतो रामभाऊ तुमच्या मुलीसाठी चांगलं स्थळ लग्न करायचं का त्यावेळेस तो बिचारा बाप
तोंडापर्यंत घास नेलेला ताटामध्ये ठेवून देतो. ताट बाजूला सरकवतो. बायको विचारते का हो तुमची तब्येत बरोबर नाही का? तुम्हाला कोणी काही बोललं का? तुम्हाला कसला राग आला का हो? त्यावेळेस तो बाप म्हणतो नाही ग अगं सकाळी ज्यावेळेस मारुतीच्या पारावर दर्शनासाठी गेलो होतो त्यावेळेस मित्रमंडळीमध्ये चर्चा निघली होती काय ग आपल्या छकुलीसाठी चांगलं स्थळ आहे, लग्न करायचं का? त्यावेळेस त्याची बायको त्याच्यावर होती म्हणती का हो झाली का माझी मुलगी शाणी झाली का माझी मुलगी तुला पुढे जा तिला का माझं करून हो तुम्ही मोकळे. त्यावेळेस बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. बाप म्हणतो अगं जशी ती तुझी मुलगी आहे ना तशी माझी सुद्धा मुलगी आहे. चांगला विचार कर रात्रभर विचार कर सकाळी सांग तुझा विचार घेतल्याशिवाय मी तिचं लग्न करणार नाही. चांगला विचार कर. त्यावेळेस संध्याकाळी सर्वजण झोपतात. आईच्या डोळ्याला डोळा लागत नाही. कसा लागणार? माणसाला जर कधी एखादी वस्तू जर कधी विकायची असली तर 4 वेळेस विचार करतो पोटचा गोळा विकायचा. तिला वाटतं दिवस निघले की काय रात्रीचे 12 वाजतात. त्याच वेळेस नवऱ्यावर कधी नवऱ्याला म्हणते अहो तुम्हाला संध्याकाळी सांगितलं होतं ना आपल्या छकुलीचं लग्न करायचं काही हरकत नाही करा तिचं लग्न. पण अहो माझी तुमच्याकडे एक हात जोडून विनंती आहे जेव्हापासून तुमचं आणि माझं लग्न झालं मी फाटकी साडी घालते असेल फाटकं झंपर घालत असेल बिगर चपलाचं उन्हात चालत काम केलं असेल पण मी तुमच्याकडे कोणती शिकायत केली नाही. अहो जो गरिबीचा संसार मी तुमचा केला ना ती वेळ फक्त माझ्या छकुलीवर येऊ देऊ नका. वाटेल आपण घर घालतो शेती घालतो कोणाच्या महिन्याला जाऊ पण माझ्या छकुलीचं चांगलं झालं पाहिजे. असं शब्द ऐकताच तो बिचारा बाप सकाळी उठतो. ज्या ठिकाणी आपल्या छकुलीचं चांगलं होईल अशा ठिकाणी त्या छकुलीचं लग्न ठरवतो. ठरल्याप्रमाणे त्या छकुलीचं लग्न असतं. त्या छकुलीला हळद लागते. 5 जणी सवस्ती येतात. त्या छकुलीला हळद लागतात. शेवटचा नंबर असतो त्या आईचा. थरथरल्या हाताने आपल्या छकुलीला हळद लावते आणि ज्यावेळेस त्या छकुलीच्या कंपावरती मोत्याची मंडळी बघते ना त्यावेळेस ती आई विचार करते बाई झाली माझी छकुली एका पच्ची गोळीची गोळी जाणार मला सोडून. 3ऱ्या दिवशी त्या छकुलीचं लग्न असतं. मंडपामध्ये ब्राह्मण वेद बोलतो त्यावेळेस तुळशीला पाणी घालते ती आई. सारखी विचार करते बाई माझ्या छकुलीला कधी घर सोडून आणले पाहिजे नाही. कधी पाहुण्याच्या घरी 2 दिवस मुक्कामी ठेवलं नाही. तेर कोण भाया कोण सासू कोण सासरे कोण माझी छकुली कशी राहणार बाई. इकडे लग्नही लागलं जातं. त्या 5 जणी सवस्ती बसलेल्या असतात. त्या सांगतात मावशी काकू तुमच्या छकुलीचं लग्न लागलं. त्यावेळेस ती आई उठते धडपडत धडपडत मंडपात जाते. ही बाईच्या पाया पडते कारण तिला वाटतं माझ्या छकुलीला त्रास नाही झाला पाहिजे. आणि ज्यावेळेस ती छकुली आपल्या सासऱ्याकडे नांदायला निघते ना त्यावेळेस तो बिचारा बाप 4-5 दिवसापासून थकलेला असतो. त्याच्या डोळ्यातून ऑटोमॅटिक अश्रू गळतात. ऑटोमॅटिक पाणी गळतं पण त्याला पाहुण्या रावल्या समोर राहता येत नाही. पाठीमागं जातो मंडपाच्या खामाला पाहत लावतो गुडघ्यात गुडकं घालतो. घाम पुसाच्या निमित्तानं डोळे पुसतो. ती छकुली म्हणते सगळं गणगोत मला भेटलं सगळे पाहुणे रावळे मला भेटले पण माझा बाप मला दिसत नाही. ज्यावेळेस त्या छकुलीची नजर आपल्या बापाकडे जाते ना त्यावेळेस ती छकुली नवरदेवाच्या रुमालाला झटका मारते आणि आपल्या बापाजवळ येतो. बापा म्हणते पप्पा सगळं गणगोत मला भेटलं सगळे पाहुणे रावळे मला भेटले आणि तुम्ही इथं रडत बसले. पप्पा रडू नका पप्पा चला ना मला वाटी लावायला. दोन पाहुणे तरी मला वाटी लावा चला ना पप्पा. पप्पा रडू नका ना. त्यावेळेस ती छकुली म्हणते तो बाप म्हणतो छकुली तू लहानशी होती ना ग अंगणामध्ये दुडू जावायची. जर कधी मी काम करून घरी जर कधी आले ना तू मुटू पप्पे घ्यायची सर्व शिल्पात निघून जायचं ग. अगं माझ्या अंगामध्ये कधी तुला माहितीतलेला शर्ट सहन झाला नाही. अगं तुझ्या मम्मीचं माझं जर कधी भांडण झालं ना तू आमचं भांडण मिटवायची. अगं जर कधी मला ताप आला ना तू मिठाच्या पट्ट्या करून द्यायची. अगं हाताची डॉक्टर सोडून चालली रडू नाही तर काय करू ग. बाप रडत असताना ती आई कशी शांत बसणार. ती आई येते आणि आपल्या छकुलीला म्हणते काय ग बापासोबत बोलली आईला बोलूशी वाटत नाही का. आजच तुला मारपट्ट झालं सासर गोड लागायला लागलं का. त्यावेळेस ती छकुली आपल्या आईला मिठी मारते आणि सांगते नाही गाई लहानपणापासून तो मला किती जीव लावला तर हाताच्या फोडाप्रमाणे जपला. कधी मला तुझीचा झटका सुद्धा बसून दिला नाही आणि तुला कसं विसरू जाऊ का. बापासोबत बोलते आईसोबत बोलते आणि लहानपणापासून त्या भावासोबत उधारा घालणारी ती छकुली ज्यावेळेस आपल्या भावाकडे बघते त्यावेळेस तो भाऊ दरवाजामध्ये दोन्ही हात टांगून उभा असतो. भावाकडे जाते आणि भावाला म्हणते का रे दादा लहानपणी तुझा पाठी दप्तर नपायचे तुझ्या खोड्या काढायचे तुझ्या खोड्या मी मम्मी पप्पाला सांगायचे तोच रागपणा धरून बसला ना तोच रागपणा धरला ना. त्यावेळेस तो भाऊ आपल्या छकुलीला मिठी मारतो आणि सांगतो नाही ग ताई अगं तू गेल्याच्या नंतर मला कोण जीव लावी. तू गेल्याच्या नंतर माझ्या खोड्या कोण काढी. खरंच्या जगामध्ये बहीण आणि भावाचं नातंच खूप वेगळं आहे. विचारा त्या बहिणीला जिला भाऊ नाही विचारा त्या भावाला जिला बहीण नाही. जाता जाता ती छकुली आपल्या भावाला सांगते दादा
मी असताना तू पप्पा सोबत भांडायचा, मी असताना तू मम्मी सोबत भांडायचा, त्यावेळेस तुमचं भांडण मिटवायला मी होता. आता तुमचं भांडण मिटवायला कोणी राहिलं नाही. पप्पाला जीव लाव, आईला जीव लाव. मी चाललेलं दादा त्यावेळेस त्या भाऊ त्या छकुलीला काय सांगतो, बहीण अंगाला तर भाऊ दरवाजा तर बहीण भावाला कसे पाहते या प्रतून, बहीण भावाला कशी माफी पटूर, बहीण भावाला कशी माफी पटूर. बहीण अंगाला तर भाऊ दरवाजा तर बहीण भावाला कसे पाहते या प्रतून, बहीण भावाला कशी माफी पटूर, बहीण भावाला कशी माफी पटूर. तो भाऊ सांगतो तावडे, मी पप्पाला जीव लावीन, आईला सुद्धा जीव लावीन, आमची काळजी करू नको. तू स्वतःची काळजी कर आणि स्वतःच्या जीवाकडे बघ. बाई जा तू तुझ्या घरी, जा तू तुझ्या घरी, लग्न झाल्यावर जाण बाईला, लग्न झाल्यावर जाण बाईला. मला शेवटच्या कर्जामध्ये काय सांगितलं, मुलीच्या जातीचं खलवताही नाही, ऐकून घे ग माझे लेकी वलता, ऐकून घे माझे तुगल वाले आई, ऐकून घे माझे तुगल वाले आई. हे जाता मुलाची घरी, जाता मुलाची घरी, लग्न झाल्यावर जाण बाईला, लग्न झाल्यावर जाण बाईला, लग्न झाल्यावर जाण बाईला.